मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये फक्त 28.35% पाणीसाठा, 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय. सध्या 6 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. सोलापूर जिल्ह्याला दिलासा. उजनी धरणाचे पाणी भीमा नदीमध्ये पोहोचल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरांसह शेकडो गावांची तहान भागली आहे. शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. साताऱ्यामधील माण तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक. या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी जलयुक्त शिवार योजनेमुळे टँकरची संख्या कमी झाल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे झेडपी सीईओ यांनी त्यांच्या हातामधून माईक घेत ही राजकारणाची जागा नसल्याचं सांगत सुनावलेलं आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील पांगरी गावामध्ये 80 वर्षांच्या आजोबांचा पाण्यासाठी संघर्ष. भिकू जाधव असं आजोबांचं नाव आहे. घरामध्ये पाणी नसल्यामुळे हातपंपावरती जाऊन त्यांना पाणी भरावं लागतंय. घरोघरी नळ जोडणीच्या योजनेचं काम हे काय झालं असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. वर्ध्यातील वायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याचा ठणठणाट. पाण्याअभावी होत आहेत रुग्णांचे हाल. तर रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांवरती देखील पाणी विकत आणण्याची वेळ. नांदेडमध्ये भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघामधील पोमनाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची जीवघेणी कसरत. पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचा आमदार आणि खासदारांविरुद्ध संताप. डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवा. कडकड उन्हामध्ये उन्हाचं तापमान वाढलेलं आहे. पाणी नाही, कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की. आडाच पाणी आहे, घाण पाणी भरायला. पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले. कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही, कारण पाण्याची समस्या आजपर्यंत आमच्या इथला कोणता आमदार सोडलेला नाही ना कोणते खासदार साहेबांनी सोडलेले नाही. कारण मतदानाच्या वेळेस येतात, मतदान मागतात, हाजी करून मतदान आमच्याकडून घेऊन जातात, निवडून जातात. निवडल्याच्या नंतर आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी तयार नाही. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा फटका पोल्ट्री फार्म व्यवसायाला. तापमान वाढल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्ममध्ये फॉगर आणि कूलर बसवलेले आहेत. उत्तम फासाटे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये दररोज 60 ते 70 कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू होतोय. कोल्हापूर शहरामध्ये आजपासून पावसाळा सुरू होईपर्यंत 1 दिवस आड पाणी पुरवठा होणार. कडक उन्हाळ्यामुळे काळमाडीवाडी या धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं घटतोय आणि पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय. नागरिकांनी सहकार्य करण्याचं महापौर रूपाराणी निकम यांचं आवाहन. नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रामध्ये 30 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. 14 पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू. 2000हून अधिक वन्य प्राण्यांची भागणारे तहान. उन्हाळ्यामध्ये वन्यजीवांसाठी वनविभागाची विशेष उपाययोजना. लग्नाला नकार दिल्याच्या रागामधून विरारमध्ये दुहेरी हत्या. प्रियसी आणि तिच्या आईचा मृत्यू. आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न. सोलापुरातील महाराणा प्रताप भागामध्ये सिनेस्टाईल हाणामारी. गाडीला कट लागल्यावरून वाद आणि त्यानंतर हाणामारी. 6 जण जखमी झाल्याची माहिती. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसात गुन्हा दाखल. नंदुरबार तालुक्यामधील समरशेरपूर या भागामध्ये अफवेतून बेघर व्यक्तीला मारहाण. मुलं पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या अफवेमधून मारहाण. 6 जणांवरती गुन्हा. कायदा हातात न घेण्याचं पोलिसांचं आवाहन. कुर्ल्याच्या माकडवाला कंपाऊंड परिसरामध्ये रात्री गोळीबाराची घटना. गोळीबारामध्ये बाबा पवार याचा मृत्यू. बाबा पवारवरती आरोपींकडून 5 राऊंड फायर. गोळीबारानंतर धारदार शस्त्रानं वार. पूर्व वैमनस्यामधून हत्या. पोलिसांकडून तपास सुरू आहे. भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या शेतामध्ये चोरी. शेतातून 20 मीटरसह मोटार पंप चोरीला. खासदार प्रशांत पडोळेंचा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सवाल. गोंदियाच्या सुंदरनगर परिसरामध्ये 2 किलो 70 ग्रॅम गांजासह 76,000चा मुद्देमाल जप्त. 3घांवरती गुन्हा दाखल. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. खारघरमध्ये भर दिवसा घडलेल्या दरोड्याचे धागेदोरे थेट साताऱ्यामधील अंबडवे, मायणी आणि सांगलीपर्यंत. 40,60,000 रुपयांचे दागिने लुटून फरार झालेल्या टोळीचा पोलिसांकडून 3 दिवसात पर्दाफाश. सीसीटीव्ही, टोल नाक्यांचे फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा माग सुरू आहे. नांदेडमध्ये विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू. पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. धर्माबादच्या येताळा या रोडवरची घटना आहे. अकोला वाशिम महामार्गावरती मेडशी गावाजवळ भीषण अपघात. कार आणि टाटा मॅजिकचा समोरासमोर धडक. अपघातामध्ये 15 जण जखमी. 10 महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मजूर महिलांना घेऊन जाणाऱ्या गाडीला हा अपघात झालाय.
कशेडी घाटामध्ये एसटी बस आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक, 9 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावरती पोलादपूर जवळच्या भागोवा इथली घटना आहे. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय. अपघातग्रस्त बस खेडमधून बोरिवलीकडे जाणारी होती. भंडाऱ्याच्या मोहरणा ग्रामपंचायतीतील सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून गाव विकास योजनेच्या रकमेची अफरातफर, लाखांदूर पोलिसांनी केली फरार. ग्रामसेवकाला वर्ध्यामधून अटक. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच सुवर्णकारांचा ठिय्या आंदोलन. शेगावच्या बोधेगाव इथल्या सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यामध्ये घेऊन अमानुष मारहाण. पोलीस कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी. 16 एप्रिलला भागवत आधापुरे यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केलेली होती. कोकण रेल्वे मार्गावरती उन्हाळी विशेष गाड्या, गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय. मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स दरम्यान या विशेष लोकल धावणार. विदर्भातील प्रवाशांना उन्हाळ्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था. मुंबई ते नागपूर दरम्यान 4 विशेष रेल्वे धावणार, तर पुणे ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे धावणार. 1 मे पासून सुरू होतीये या विशेष रेल्वे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन ताफ्यामध्ये डबल डेकर बस. आज पहिली बस ठाण्यामधील आनंदनगर डेपोत दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काहीच दिवसांपूर्वी ठाण्यात डबल डेकर बस धावणार असं म्हटलेलं होतं. पश्चिम रेल्वेवरती 1 मे पासून अतिरिक्त 15 डब्यांच्या लोकल धावणार. 17 अतिरिक्त लोकल 15 डब्याच्या लोकल धावणार. त्यामुळे 15 डब्याच्या लोकलची संख्या ही 227 वरून 244 होणार आणि अतिरिक्त 12 एसी लोकलही धावणार.